अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी. आपण जेव्हा दिवस रात्र कष्ट करतो, दिवसाची रात्र करतो आणि अतोनात मेहनत करतो, पण जेव्हा महिन्याचा शेवट होतो तेव्हा हातामध्ये एक रुपया उरलेला नसतो. घरात कमवणारे अनेक जण असतात, पण तरीही सतत आजारपण, विनाकारण होणारा खर्च आणि आर्थिक चणचण आपला पिछा सोडत नाही. तुम्ही कधी विचार केलाय का, असं का होतं? आपण कितीही काम करू द्या, कितीही पैसा कमावू द्या, पण तो आपल्या अंगी लागत नाही. याचं सगळ्यात मोठं मुख्य कारण म्हणजे पितृदोष आणि आपल्या घरातील सुप्त नकारात्मक ऊर्जा. जर तुमच्याही घरात अशीच परिस्थिती असेल, तर आज आषाढी संकष्टी चतुर्दशीच्या दिवशी या पवित्र रात्री चंद्रोदयानंतर हा एक छोटासा उपाय चुकूनही चुकू नका. आजच्या या दिवशी जर तुम्ही संध्याकाळी आपल्या उंबरठ्यावर 5 कापुरांचा गुप्त उपाय केला आणि रात्री पितरांच्या स्मरणार्थ तांब्याच्या पेल्यात दूध आणि काळे तीळ घालून चंद्राला अर्घ्य दिले, तर तुमच्या घरातील भयंकर पितृदोष आणि सर्व गरिबी क्षणात नष्ट होईल. हा उपाय नेमका कसा करायचा, पितरांचा आपल्या जीवनावर नेमका कसा प्रभाव असतो आणि पंचमहाभूतांचे रहस्य काय, हे आज आपण व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, सगळ्यात आधी हा मुद्दा समजून घेणे खूप गरजेचे आहे. आपल्यापैकी अनेक जण असा प्रश्न विचारतात की आम्ही प्रामाणिकपणे जगतो, खूप मेहनत करतो, तरीही आमची भरभराट का होत नाही? शास्त्र आणि अध्यात्म असं सांगतं की आपल्या कुटुंबाचा पाया म्हणजे आपले पितर, पूर्वज असतात. ज्या घरामध्ये पितरांचा आशीर्वाद नसतो किंवा ज्याच्या कुंडलीत पितृदोष असतो, त्या घराची प्रगती रोखली जाते. आपण कितीही पैसा कमवला तरी तो औषध पाण्यावर किंवा अचानक येणाऱ्या संकटावर पाण्यासारखा वाहून जातो. घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही, कारण पितरांचा असंतोष हा घरामध्ये आर्थिक अडथळे निर्माण करतो. म्हणूनच संकष्टी चतुर्दशीच्या या पवित्र दिवशी आपण बाप्पांच्या पूजेसोबतच आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घेणे अत्यंत आवश्यक आहे. मंडळी, त्यातच आपण एक घराच्या उंबरठ्यावर अजून एक आपण उपाय करणार आहोत. तो म्हणजे घरातील नकारात्मक जी शक्ती आहे ती आपण दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. तर आपण आता डायरेक्टच उपायाकडे वळूया. मंडळी, संध्याकाळी तुम्ही ज्यावेळेस दिवे लागण असते, ज्यावेळेस प्रदोष काळ असतो, त्यावेळेस आपण हा उंबरठ्यावर 5 कापुरांचा प्रयोग करायचा आहे. कापूर हा भीमसेनी कापूर असावा, जो सात्विक असतो. आणि जो भीमसेनी कापूर तुमच्याकडे जर उपलब्ध नसेल, तर तुम्ही दुसराही कापूर घेऊ शकता. तर बघा, आपल्या घराचा उंबरा हा आपल्या घरातील मुख्य प्रवेशद्वार आहे. जर बाहेरील नकारात्मक ऊर्जा उंबऱ्यावर अडकली, तर घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही. म्हणून आपण उंबरठा हे आपल्या घराचा आरसा असतो. घरातून बाहेर जाणे आणि घरात आत येणे ही एक आपली लक्ष्मण रेषा असते. त्यामुळे घराला जर उंबरठा म्हणजे अवश्य असावा. नसेल उंबरठा, आजकालच्या फ्लॅट सिस्टममध्ये डायरेक्ट तुम्ही बघा, जे मोठे-मोठे टॉवर असतात किंवा मोठे-मोठे लोकांची घरं असतात, त्याला काही ठिकाणी उंबरठा नसतो. पण असं खूप चुकीचं आहे. जेव्हा घराला उंबरठा असतो, तेव्हा घरात लक्ष्मी ही स्थिर राहते आणि ज्या घराला उंबरठा नाही, त्या घरामध्ये लक्ष्मी ही निघून जात असते. त्यामुळे उंबरठ्याला खूप महत्त्व आहे. तर आपण आज आज या उंबरठ्याचा प्रयोग कसा करायचा तो बघूया. मंडळी, 5 कापूर घ्यायचेत, भीमसेनी कापूर घ्यायचेत. ते एका छोट्याशा वाटीमध्ये किंवा तुमच्याकडे जर मातीची पंती असेल, त्यामध्ये ते घेऊन ते कापूर आपल्या उंबरठ्यावर ठेवायचेत. उंबऱ्याला छान असं संध्याकाळी किंवा सकाळीच तुम्ही हळदीचं लेपन करायचं आहे. आपल्या उंबरठ्याला हळदी-कुंकू वाहून, फुल वाहून, अक्षता वाहून उंबरठ्याला नमस्कार करायचा आहे. आणि आपण हे आज म्हणजे जे काही वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये, डिशमध्ये, वाटीमध्ये जे काही आपण कापूर घेतलेले आहेत, ते कापूर त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत आणि ते कापूर प्रज्वलित करायचे आहेत. आता हे कापूर 5 कापूरच का? तर बघा, पंचमहाभूतांचे हे प्रतीक आहे. पृथ्वी तत्व, जल तत्व, अग्नी तत्व, वायू तत्व आणि आकाश तत्व. जेव्हा आपण हे 5 कापूर एकत्र उंबऱ्यावर पेटवतो, तेव्हा या 5ही महाभूतांच्या माध्यमातून घरातील सर्व प्रकारची सुप्त नकारात्मक ऊर्जा, बाधा किंवा दुष्ट जे काही विचार असतात, ते जळून खाक होतात. पंचमहाभूतांच्या पवित्र ऊर्जेमुळे उंबरठ्याची ऊर्जा पूर्णपणे शुद्ध होते. तर बघा, हा उपाय आता कसा करायचा आहे ते मी मगाशीच सांगितलेलं आहे, की
उंबरठा स्वच्छ पुसून घ्या किंवा तुम्ही उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं असेल सकाळीच तर ते तसंच राहू द्या. त्यावर परत एकदा हळदी, कुंकू, अक्षता वाहून उंबरठ्याला नमस्कार करा आणि एका म्हणजे वाटीमध्ये किंवा एका पंतीमध्ये ह्या 5 वड्या ज्या आहेत कापराच्या त्या एकत्र करायच्या आहेत आणि कापूर हा प्रज्वलित करायचा आहे. आता या कापराच्या धुरामुळे जी वातावरणातील वाईट शक्ती असते, नकारात्मक ऊर्जा असते ती नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये पवित्र वातावरण असं सात्विक वातावरण हे तयार होत असतं. असा हा उंबरठ्याचा प्रयोग तुम्ही संध्याकाळी आवर्जून करावा. आता याच्यानंतर दुसरा उपाय आहे तो म्हणजे दोष निवारण्यासाठी. तर बघा मंडळी, आपल्या आयुष्यामध्ये पितरांचा खूप काही महत्त्वाचा रोल असतो. कारण पितर संतुष्ट असले तरच आपल्याला ते म्हणजे खुश राहून देतात. म्हणजे आपलं जे काही आयुष्य आहे ते आपल्याला व्यवस्थित जगून देतात. जर ते ते खुश नसतील तर ते आपल्यालाही म्हणजे व्यवस्थित असं आयुष्यामध्ये प्रगती होऊन देत नाहीत किंवा आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडथळे ते आणत असतात. जो काही आपण पैसा कमवतो तो आपल्याकडे टिकत नाही. काहीतरी आजारपण वगैरे अचानक संकट हे येत असतं आणि हे सगळे काही पितृदोषाचे कारण असतात. त्यामुळे आता आपण पुढचा उपाय हा रात्री चंद्रोदयाच्या वेळेस करायचा आहे. आता हा उपाय कसा करायचा आहे बघा. एक स्वच्छ तांब्याचा पेला घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध पाणी, एक चमचा कच्चे गाईचे दूध म्हणजे हे दूध तापवलेले नसावे, कच्चे दूध असावे आणि त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. आता हे सर्व काही मिश्रण एका तांब्याच्या पेल्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि ज्यावेळेस चंद्र निघतो त्यावेळेस आपण गच्चीवर किंवा बाल्कनीत आपल्याला चंद्र दिसत असेल तर त्यावेळेस आपल्याला हे पितरांच्या नावाने चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे. चंद्राकडे पाहून आपल्या पूर्वजांचे, पितरांचे अत्यंत भावुक मनाने स्मरण करायचे आहे आणि मनात हे असं म्हणायचं आहे, की आमच्या कुळातील पितर देवता हो, आमच्याकडून म्हणजे चुकून काही जर चुका झाल्या असतील, तर आम्हाला क्षमा करा. आमचा पितृदोष दूर करा आणि आमच्या घरात संपत्ती व भरभराटी आणा. आणि हे म्हणताना ओम पितृदेवताभ्यो नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि हे जल चंद्राला अर्पण करायचं आहे, म्हणजे चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे. बघा या उपायाने पितृदोष नक्कीच शांत होतो, पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि घरामध्ये सुख समृद्धीचा मार्ग मोकळा होतो. तर मंडळी असा हा साधा सोपा उपाय आपण नक्कीच करायचा आहे. या उपायाने नक्कीच आपले पितृदोष दूर होतील आणि आपल्या घरामध्ये सगळ्यांच्याच घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराटी येणार आहे. तर आपण मंडळी आता या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच नवीन विषयासह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम गंग गणपते नमः असं म्हणायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.